नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत पाचगणीला आणि पाचगणीला दरवर्षी फेब्रुवारीमध्ये जत्रा भरते। श्री घाटजाई देवीचं मंदिर आहे, त्या देवीची जत्रा असते। तर ती जत्रा आज पाचगणीला भरलेली आहे। तर इकडे भरपूर काय असतं, म्हणजे मार्केट भरतं खूप मोठं, त्याच्यानंतर कुस्तीचे प्रोग्राम होतात, तमाशाचे फड वगैरे लागतात। तर आता आपण पाचगणी मार्केटमध्ये चाललो आहे। आता संध्याकाळचे जवळपास 4:45 झालेले आहेत आणि गाडी इथे ठेवतो आहे आपण, कारण गाडी नेऊ नाही शकत, रस्ता बंद होतो, वन वे करतात नाकाबंदी करून। तर आपण स्कूटरवर जाणार आहोत, माझ्या भाऊजींच्या स्कूटरवर चाललो आहे आणि एक्सपिरियन्स करणार आहोत की जत्रेमध्ये काय काय होतं ते। तर मंडळी, आपला प्रवास सुरू झालेला आहे, जत्रेकडे चाललो आहे आता आपण। ये जो देश है मेरा तर आता आपण जिकडे चाललो आहे इथे देवीचं मंदिर आहे आणि रात्री इकडे लाइटिंग बघण्यासारखी असते। तर रात्रीचं जमलं तर एक आपण राऊंड मारूया इथे। बघा, हे आहे श्री घाटजाई काळेश्वरी देवीचं मंदिर, जय आई। आणि इकडे भरपूर स्कूल्स आहेत, म्हणजे बोर्डिंग, इंटरनॅशनल बोर्ड्स, CBSE, ICSE। पाचगणी त्याच्यासाठी फेमस आहे। तर या मैदानामध्ये कुस्ती चालू होणार आहे, पण अजून चालू नाही झाली। मग तोपर्यंत आपण वरती जाऊन येऊया टेबल लँडच्या इथे। अच्छा, इकडे जावा आलेला क्या बाइसन, यहाँ से उड़ा है डायरेक्ट नीचे। क्या बात कर रहा है? हाँ, आदमी को अरे घोड़ा देखो, ले पकड़ा हाथ में। तर आता आपण आलेलो आहोत टेबल पॉईंटच्या इथे। इकडे पण पॅराग्लायडिंग आहे, ॲडव्हर्टिजमेंट केले। कुठे घेऊ? तर आता आपण टेबल लँडला पोहोचलेलो आहोत आणि इथे तुम्हाला पार्किंग वगैरे अशी स्पेशियस आहे, घोड्यावर बसू शकता, घोडा गाडी पण आहेत आणि इथून व्ह्यू एकदम जबरदस्त मिळतो, तो बघूया पहिला। हाय बघा, अशा प्रकारे पूर्ण इथून व्ह्यू मिळतो आणि हा पूर्ण टेबल जो आहे ना वरती, हा खूप लांबपर्यंत पसरलेला आहे। तिकडे त्या साईडला पसरला ना, असं तिकडे पसरलेला आहे। तर तिथपर्यंत तुम्हाला हॉर्स रायडिंग वगैरे असते आणि इथून सुंदर असा व्ह्यू आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पूर्ण म्हणजे घोडागाडी किंवा सिंगल घोडा हे सगळं अवेलेबल होतं आणि पूर्ण जे टेबल आहे म्हणजे हा पठार आहे पूर्ण। त्याचे चार्जेस किती आपण विचारूया दादांना। दादा, चार्जेस किती आहे तिकडे? तिथं 1600 रुपये असतात घोडागाडीला, सीझनला 4 ते 5 जण सीटा सीझनला घोडागाडीला। आणि असं ऑफ सीझनला आपण थोडं समजून घेतो, हा जे म्हणजे कमी कमी जास्त करतो। ओके, 1600 रुपयामध्ये किती जण बसतात घोडागाडीमध्ये? 4 ते 5 जण बसतात। 4 ते 5 जण, एक फॅमिली बसू शकते। आणि त्याच्यामध्ये आम्ही 7 ते 8 पॉईंट दाखवतो साईड सीनला। अच्छा, 7 ते 8 पॉईंट आहेत। कोणकोणते पॉईंट आहेत? पांडवांची चूल येते, पांडवांची पावलं येतात, बाजीराव मस्तानी लेक येतं, चेन्नई एक्सप्रेसचं कुम्मनगाव येतं, 5 टेबल दाखवतो, त्यामुळे ह्या गावचं नाव पाचगणी पडलंय। बरोबर। असं 1 ट्री पॉईंट आहे, त्याच्यानंतर गणेश लेक आहे, लास्टला गुफा आहे, असे सगळे पॉईंट आम्ही दाखवले जातात। बिलार आपलं पुस्तकांचं गाव, त्याची माहिती। किती वेळ लागतो असं ग्राउंड? संपूर्ण अर्धा पाऊण तास लागतो। अर्धा पाऊण तासाचा राऊंड असतो। हे समुद्र सपाटीपासून 4378 फूट उंचीवर आहे। हे जे सगळे आम्ही माहिती दिले, हे गाव आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये फेमस आहे। बरोबर। इथं जादा पॉईंट नाहीत, 3 पॉईंट आहेत, एक तर मेन टेबल लँड, शिडणे पॉईंट आणि पारशी पॉईंट, असे 3 पॉईंट आहेत तिथं। बाकी आम्ही सगळी माहिती व्यवस्थित देत असतो त्यांना। अच्छा, घोडागाडी बरोबर तुम्ही गाईड पण करता? आणि स्वतः गाईड करून आम्ही माहिती देऊन व्यवस्थित सुखरूप आणि जागेवर तिथं आम्ही पोच करत असतो। ओके ओके। अच्छा, पावसाळ्यामध्ये 13 जूनला बंद करतो, ते 13 सप्टेंबरला चालू करतो आम्ही। चालेल दादा, धन्यवाद। आपलं नाव? रामचंद्र चुनाडे, इथेच असतात, दादा म्हणून ओळखतात। त्यांना तुम्ही भेटू शकता, घोडागाडी तुम्हाला पाहिजे तर। घोडागाडी एक नंबर गाडी आहे। अच्छा, वेलकम। सुवा व्लॉग्स म्हणून आहे, सुवा व्लॉग्स, SUVA VLOGS। इन्स्टाला पण सेमच आहे।
तर अशा प्रकारे तुम्ही इथे येऊ शकता. तुम्हाला घोडागाडीनी फिरवता तुम्हाला माहिती पण दिली जाते आणि जेवढे पॉईंट्स फिरवतात ते पॉईंट्स पण दादांनी आपल्याला सांगितलेत. तर आता बघूया, आपल्याला तर करायचं नाही आहे. तर आता आपल्याला हा जो खाली एरिया दिसतो आहे हे पूर्ण न्यू पंचगणी आहे आणि समोर खिंगर आहे. जे माझे प्रिवियस व्हिडिओ होते पाचगणी टेंट हाऊस आणि हॉलिवूड पॅलेस रेसॉर्ट ते एकदम समोर दिसतंय ते, आणि त्याच्या मागे जो डोंगर दिसतोय ते मोठे मोठे दगड, तिथे आम्ही वरती गेलेलो आणि ड्रोन शॉट्स घेतलेले. साईडला थांबा, साईडला थांबा. मस्ती करतोय. तर आता इकडे घोड्यावर बसायचं होतं पण नाही मंजितची हिंमत होत आहे नाही माझी होत आहे, त्यामुळे फक्त त्याचे उभे ठेवून लाडच करते होते का मस्त घ्यावं. मस्तानी नाव आहे याचा. तर आता आपण निघत आहोत टेबल लँडच्या इथून आणि आता बघूया कुस्ती सुरू झाले काय, कारण मेन एक्साइटमेंट त्याचीच आहे. कुस्ती समोरून आजपर्यंत मी कधीच बघितली नाही, एक्सपिरियन्स नाही केली, हे माझं फर्स्ट टाईम असेल. तर चला निघूया आता इथून. तर आता आपण आलेलो आहोत कुस्तीच्या मैदानामध्ये आणि आता थोड्या वेळात सुरू होईल. अर्ध्या लोकांचा पंखा झालेला आहे. तर आता इकडे कुस्तीचा प्रोग्राम सुरू होत आहे आणि स्टार्टिंगला लहान मुलांची असणार आहे, त्याच्यानंतर मग मोठी लोक मैदानात उतरतील. तर बघा पहिली कुस्ती सुरू झाली. व्हेरी गुड, सुंदर. नाही तेच की ना. चल पाचशे फिरून. हा अरे आता मोठ्या लोकांची कुस्ती सुरू झाली. म्हणजे प्रत्येक कुस्तीचे वेगवेगळे प्राईज आहेत, 50, 100. ती लहान मुलांची होती 200, 300 आणि आता ही 500 वाली सुरू आहे. स्पेशल अपीयरन्स होतं, स्पेशल अपीयरन्स रॉटविलरचं. इकडे आता झालेला आहे कुस्तीचा खेळ आणि आता आपण मार्केटमध्ये जाऊ. काय गर्दी होती. फुल जत्रा मतलब जत्रा ही लग रहा है.
100 रुपये देखील. दुपारी आपण आलेलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती आणि आता फुल पॅक झालेलं आहे. तर आता आपण पाचगणी मार्केटमधून म्हणजे जत्रेमधून बाहेर निघालो आहे. आता चाललो आहे परत पार्किंगकडे, जिकडे कुस्ती आपण बघत होतो तिकडे गाडी लावलेली. आणि इथून आता आपण परत कंटिन्यू करणार आहोत पोलादपूरकडे. तर मॅप्रो गार्डनच्या इकडे थांबायचा प्लॅन आहे आणि जमलं तर तिकडे काही गेम्स खेळणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू करणार आहोत. पण जबरदस्त जत्रा आहे, म्हणजे फुल पॅक आहे. जास्त करून लोकल माणसं येतात आणि जर तुम्ही इकडे फिरायला येत असाल तर ह्या जत्रेच्या वेळी प्लॅन करू नका, कारण तुम्ही ट्रॅफिकमध्ये फसाल. ट्रॅफिक अशा प्रकारे डायव्हर्ट केली जाते बघा. पूर्ण वरच्या रस्त्याने ट्रॅफिक येते. हे ट्रॅफिक पुणेकडे चालले. तर बघा हे आहे वरती मंदिर. आपण दुपारी क्रॉस झालेलो इथे आणि मी तुम्हाला बोललेलो की रात्री लाईटिंग वगैरे सुंदर केली असेल. जाऊ दे वरती, कुठे पुढून वरती जाऊ. म्हणजे पकड वो उधर उधर शूट कर. इथनं वरती जाऊ द्या. तुम्हाला लाइटिंगचं हे करायचं हां. जाऊ दे वरती. छोटं सुंदर लाइटिंग केली. वा, पूर्ण परिसर सजवलेला लाइटिंग. सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे पूर्ण परिसराची. आपण थांबलेलो मॅप्रो गार्डनच्या इथे, गेम्स वगैरे खेळलो नाही. आता आलो आहे वेण्णा लेकच्या इथे. तर इकडे कॉर्न खायचे, मग त्याच्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू. एवढ्या सगळ्या व्हरायटी आहेत इकडे. काय खाणार आहे? चीजवाला, बटरवाला. तर मी चीज कॉर्न मागवलेले आहेत आणि मंजितनी साधे कॉर्न मागवलेले आहेत. हे जरा वेगळं वाटतंय. हे टेस्ट कर. हे कसे आहेत? साधे कसे आहेत? मायोनीज पण टाकलं आहे. मस्त.